नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. लवकरच नवरात्रीचा उत्सव सुरू होणार आहे. नवरात्रीमध्ये आपण आई भगवतीची, आपल्या कुलस्वामिनी देवीची सेवा करत असतो. देवीच्या विविध स्तोत्रमंत्रांचे पठण करत असतो. अनेक जण देवी मातेची सर्वात उच्च कोटीची श्रेष्ठ समजली जाणारी सेवा म्हणजे श्री दुर्गा सप्तशतीचे पाठही करतात. पाठ करणे म्हणजे एक पारायण करणे. श्री दुर्गा सप्तशतीच्या एका पारायणासाठी साधारण 1.5 ते पावणे 2 तासाचा अवधी लागतो. आजकालच्या धावपळीच्या युगामध्ये सेवेसाठी इतका वेळ न दिला गेल्यामुळे इच्छा असूनसुद्धा लोकांकडून सेवा करणे राहून जाते. त्यामुळे जर नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये जर तुम्हाला श्री दुर्गा सप्तशतीचे पाठ करणं शक्य नसल्यास तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण नक्की करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिद्धकुंजिका स्तोत्राविषयीची माहिती घेणार आहोत. हे स्तोत्र काय आहे आणि याचे आपण संकल्पयुक्त पठण कसे करू शकतो आणि तुमच्या कोणत्या मनोकामनापूर्तीसाठी तुम्ही या स्तोत्राचे किती पाठ केले पाहिजेत याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सिद्धकुंजिका स्तोत्र काय आहे? या स्तोत्राच्या नावाचीच फोड केली असता सिद्ध आणि कुंजिका म्हणजेच काय, तर सिद्ध म्हणजे जे स्तोत्र आधीपासूनच सिद्ध आहे आणि कुंजिका म्हणजे चावी. आपली एखादी मनोकामना पूर्ण करण्यासाठी किंवा तुम्हाला विवाह, संतती, आरोग्य, आर्थिक समस्या आहेत, म्हणजे या सर्व समस्यांचं जे काही कुलूप आहे आणि आपली मनोकामना पूर्ण व्हावी म्हणजे या सर्व समस्यांमधून आपली मुक्तता व्हावी, आपली सुटका व्हावी, यासाठी ज्या चावीची गरज आहे, ज्या कुंजिकेची गरज आहे, असं हे स्तोत्र आहे. म्हणजेच काय, तर या स्तोत्राच्या नियमित पठणाने आपल्या या सर्व समस्यांमधून सुटका होते. श्री रुद्रयामलच्या गौरी तंत्रामध्ये शिवपार्वती संवाद भगवान शंकर हे माता पार्वतींना या स्तोत्राविषयीची माहिती सांगतात. या संवादामध्येच भगवान शंकर माता पार्वतींना या स्तोत्राची महती सांगताना सांगतात की हे स्तोत्र पठण केल्याने देवी कवच, अर्गला स्तोत्र, कीलक स्तोत्र, रात्री सुक्ताचेही पठण करण्याची गरज नाही. ज्या कोणालाही श्री दुर्गा सप्तशतीचे पाठ करणे शक्य नाही त्या सर्वांनी या स्तोत्राचे पठण करावे, म्हणजेच दुर्गा सप्तशतीचे पाठ केल्याचेच फळ मिळते. तसेच ते माता पार्वतींना सांगतात की हे स्तोत्र देवांना पण अतिशय दुर्लभ आहे आणि अत्यंत गुप्त आहे. ते स्तोत्राच्या शेवटी माता पार्वतींना म्हणतात की जो भक्तिहीन व्यक्ती आहे त्याला ही कुंजिका देऊ नये, याला गुप्तच ठेवावी. ही कुंजिका अशा व्यक्तीला द्यावी ज्याची देवीमध्ये संपूर्ण आस्था आहे. श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्यावर सिद्धकुंजिका स्तोत्राचा पाठ केला नाही तर हे असेच आहे जसे की एखाद्या जंगलामध्ये रडत बसणे निरर्थक आहे. अशा प्रकारे या स्तोत्राची महती भगवान शंकर माता पार्वतींना सांगतात. या स्तोत्रामध्ये देवीचे अनेक बीजमंत्र आहेत. हे सर्वच बीजमंत्र अतिशय शक्तिशाली आहेत. प्रत्येक बीजमंत्राच्या मागे त्या त्या देवीची शक्ती काम करते. या स्तोत्रामध्ये 10 महाविद्या आणि भगवतीच्या 9 रूपांची शक्ती आहे. असं हे अतिशय शक्तिशाली आणि प्रभावी स्तोत्र आहे. आता बघूया की या स्तोत्राचे पठण कसे केले जाते. जर तुमच्या एखाद्या मनोकामनापूर्तीसाठी ही सेवा करणार असाल तर शक्यतो संकल्पयुक्त सेवा करावी. तुम्ही फक्त नवरात्रीमध्ये ही सेवा संकल्पयुक्त करू शकता किंवा तुम्ही 40 दिवस किंवा त्यापेक्षाही जास्त अशी संकल्पयुक्त सेवा या स्तोत्राची करू शकता. जर तुम्हाला हे स्तोत्र तुमच्या नित्यसेवेमध्ये सुद्धा पठण करायचे असेल तर तसंही तुम्ही करू शकता. त्यासाठी कोणताही संकल्प घेण्याची गरज नाही. आता जर नवरात्रीमध्ये तुम्ही या स्तोत्राचं पठण करणार असाल तर सर्वप्रथम तर आपल्याला संकल्प सोडावा लागेल आणि हे पठण आपल्याला आपल्या देवघरामध्ये देवी मातेच्या फोटोसमोर बसूनच करायचे आहे. तर संकल्प सोडत असताना आपल्या उजव्या तळहातावर थोडंसं पाणी, अक्षता आणि फूल घ्यावे आणि आपलं नाव व गोत्र सांगून देवी मातेला आपल्याला आपली जी काही मनोकामना आहे, आपली जी काही समस्या आहे ती सांगावी आणि त्यातून आपल्याला बाहेर काढण्यासाठी या स्तोत्राचं तुम्ही किती वेळा पठण करणार आहात, 3 वेळा करणार आहात, 5 वेळा, 7 वेळा, जितक्या वेळा तुम्ही करणार आहात तर तसं आपल्याला या संकल्पामध्ये बोलायचं आहे. आणि त्यानंतर देवी मातेने ही सेवा आपल्याकडून पूर्ण करून घ्यावी आणि तिचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावेत असं म्हणून आपल्याला हे पाणी नंतर एखाद्या तांबणामध्ये सोडून द्यायचं आहे आणि नंतर पाठाला सुरुवात करायची आहे. पठण सुरू करण्याच्या आधी तुपाचा किंवा तेलाचा दिवा देवीसमोर लावावा आणि त्यामध्ये इतकं तूप आणि तेल तरी असावं की आपलं पठण पूर्ण होईपर्यंत दिवा तेवत राहील. पठण करत असताना एकच वेळ ठरवून घ्यावी, जसं की तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या वेळेनुसार तुम्ही याचा पाठ करावा.
यासाठी आपल्याला आसन घेऊनच बसायचं आहे आणि जर तुम्हाला जमिनीवर बसून पाठ करणं शक्य नसल्यास तुम्ही खुर्चीवर आसन ठेवावे आणि त्यावर तुम्ही बसून या स्तोत्राचं पठण करू शकता. सर्वप्रथम गणपती बाप्पांचं स्मरण करावं, त्यांना नमस्कार करावा. आपले जे कोणी गुरु आहेत त्यांचा कोणता मंत्र तुमच्याकडे असेल तर त्या मंत्राची तुम्ही एक माळ पठण करू शकता. त्यानंतर माता पार्वती आणि भगवान शंकरांनाही नमन करायचे आहे आणि आपली जी कोणतीही कुलदेवी आहे तिचे आशीर्वाद घेऊन आपल्याला या स्तोत्राचं पठण करायला सुरुवात करायची आहे. पठण करत असताना स्वतःला ऐकू येईल इतक्या आवाजामध्ये पठण करायचे आहे. जर तुम्हाला हे स्तोत्र वाचता येणे शक्य नसल्यास तुम्ही हे यूट्यूबवर ऐकू शकता, पण एका बाजूला आपल्याला हे स्तोत्र वाचत राहायचे आहे. नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये हे स्तोत्र दिलेले आहे किंवा तुम्हाला गुगलवर सुद्धा हे मिळून जाईल आणि काही दुर्गा सप्तशतीच्या पोथींमध्ये सुद्धा हे स्तोत्र दिलेले आहे. सकाळी जर स्तोत्राचं पठण करणार असाल तर आंघोळ वगैरे करून आपली देवपूजा करून या स्तोत्राचे पाठ करावेत आणि संध्याकाळी करणार असाल तर संध्याकाळी तुम्हाला आंघोळ करणे शक्य नसल्यास हात पाय तोंड स्वच्छ धुवून मगच या स्तोत्राचे पठण करण्यास बसावे. जर तुम्ही नवीन असाल तर एकदा या स्तोत्राचं पठण करण्यासाठी साधारण 4 ते 5 मिनिटे लागतात. स्तोत्रामध्ये अनेक बीजमंत्र आहेत, त्यामुळे या स्तोत्राचं पठण करत असताना आपले उच्चार हे स्पष्ट असावेत. यासाठी तुम्ही जर नवरात्रीमध्ये ही सेवा सुरू करणार असाल, तुम्ही नवीन असाल आणि संकल्पयुक्त सेवा करणार असाल तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही हे स्तोत्र यूट्यूबवर व्यवस्थित ऐकून घ्या, त्याचा सराव करा आणि त्यानंतरच संकल्प सोडून सुस्पष्ट उच्चारामध्ये या स्तोत्राचं पठण करा. आपले पठण पूर्ण झाल्यानंतर आपल्याला देवी मातेला गोडाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. यामध्ये तुम्ही शिरा, खीर, खीरपुरी किंवा दूध साखर, खडीसाखर याचा नैवेद्य अर्पण करू शकता किंवा एखादे फळही अर्पण करू शकता. संकल्पयुक्त सेवा करणार असाल तर ब्रह्मचर्याचे पालन करावे. परान्न घेऊ नये. मांसाहार आणि मद्यपानही कटाक्षाने टाळावे. कोणाचेही वाईट चिंतू नये. कोणाचेही वाईट करण्यासाठी या स्तोत्राचे पाठ करू नयेत. कोणाचीही निंदा नालस्ती करणे, कोणालाही अपशब्द बोलणे ही टाळावे. या स्तोत्राचे पाठ सुरू केल्यानंतर कधीकधी सुरुवातीला आपली चिडचिडही होऊ शकते, कारण या स्तोत्राचा परिणाम आपल्या हृदयचक्रावर होतो. शिवाय देवी माताही आपली परीक्षा बघत असते. त्यामुळे संयमी राहूनच आपल्याला या स्तोत्राचे भक्तिभावाने मनपूर्वक पठण करायचे आहे. आता बघूया की आपल्या कोणत्या मनोकामनापूर्तीसाठी आपल्याला याचे किती वेळा पठण केले पाहिजे. तर ज्ञानासाठी याचे 5 पाठ करावेत आणि याचं पठण करण्यापूर्वी हातामध्ये आपल्याला अखंड अक्षता घ्यायच्या आहेत आणि आपला पाठ पूर्ण झाला की आपल्याला ते आपल्या पुस्तकांमध्ये ठेवायचे आहे. तुम्हाला जर यश कीर्ती प्राप्त करून घ्यायची असेल तर या स्तोत्राचे 5 पाठ करावेत आणि देवीला अर्पण केलेली लाल फुले नंतर आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये किंवा पर्समध्ये ठेवायचे आहेत. जर तुम्हाला संपत्ती प्राप्त करायची असेल तर या स्तोत्राचे 9 पाठ करावेत. 9 पाठ करताना आपल्याला हे पांढऱ्या तिळाने संकल्पित करायचे आहेत. म्हणजेच तुम्ही हातामध्ये किंवा एखाद्या वाटीमध्ये पांढरे तीळ घेऊन बसू शकता आणि त्यानंतर हे तीळ आपल्याला एखाद्या कापडामध्ये गुंडाळून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत. जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुमच्या जीवनामध्ये सुखशांती हवी असेल तर या स्तोत्राचे 3 पाठ करावेत आणि त्यानंतर तुम्ही देवीला गोड पान म्हणजे तांबूल अर्पण करू शकता. जर तुम्हाला उत्तम आरोग्याची प्राप्ती हवी असेल आणि एखाद्या जुन्या आजारापासून तुम्हाला मुक्त व्हायचे असेल तर या स्तोत्राचे 3 पाठ करावेत, म्हणजे आपलं शरीर रोगमुक्त होते. तुम्हाला शत्रू खूप त्रास देत असेल किंवा तुमच्या प्रत्येक कामामध्ये अडथळे निर्माण करत असेल आणि शत्रुपीडेपासून सुटका हवी असेल तर या स्तोत्राचे 3, 7 किंवा 11 वेळा पाठ करावेत. जर तुम्हाला नोकरी मिळत नसेल किंवा नोकरीविषयी काही समस्या असेल, नोकरीमध्ये बढती मिळत नसेल तर अशा वेळेला तुम्ही रोजगारासाठी या स्तोत्राचे 3, 5, 7, 11 असे पाठ करू शकता. यानंतर एक सुपारी आपल्याला देवीला अर्पण करायची आहे आणि नंतर ती सुपारी आपण स्वतःकडे ठेवावी. तुम्ही नवरात्रीमध्ये संकल्पयुक्त सेवा करू शकता किंवा तुम्हाला जर नित्यसेवा म्हणून या स्तोत्राचं पठण करायचं असेल तर तुम्ही नवरात्रीपासूनही सुरू करू शकता. या स्तोत्राच्या नित्यपठणामुळे धनलाभ होतो, पैशांचा संग्रह वाढतो, संपत्ती मिळवण्याचे नवीन मार्ग खुले होतात, शत्रुपीडा नष्ट होते, कोर्ट केसेस खटले चालू असेल तर त्यामध्ये आपल्याला यश प्राप्त होते, आपली रोगमुक्ती होते आणि आपला जो औषधांवर दवाखान्यांवर जो खर्च होतो तो खर्च आपला कमी होतो, कर्जमुक्ती होते, कर्ज कमी करण्याची क्षमता वाढते, नोकरी व्यवसायामध्ये आपल्याला बढती प्राप्त होते, नकारात्मक शक्तींचा परिणाम आपल्यावर होत नाही, आपली स्मरणशक्ती वाढते, समाजामध्ये आपला मानसन्मान वाढतो,
आपले व्यक्तिमत्व आकर्षक होते, त्यामुळे आपले वयही कमी दिसू लागते. अशा वेळेला समोरच्या व्यक्तीवर आपला प्रभाव पडतो. व्यक्ती साहसी बनतो आणि व्यक्तीची आध्यात्मिक प्रगती होते. नवग्रहाची काही पीडा असेल तर नवग्रहही शांत होतात. वैवाहिक जीवनामध्ये काही अडचणी असतील तर त्या दूर होतात आणि आपल्याला सुख मिळते. कधीकधी लोकांना वाटते की आपण इतकी सेवा करूनसुद्धा आपल्याला त्याचं फळ मिळत नाही, तर अशा वेळेला आपली काही पूर्वकर्म असतात ती जबाबदार असतात. तर या स्तोत्राच्या नियमित पठणाने सुद्धा ही पूर्वकर्म नष्ट होतात आणि देवी भगवतीचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. तर आता तुम्हाला समजलं असेलच की कुंजिका स्तोत्र हे किती प्रभावशाली आहे, किती शक्तिशाली आहे. आपल्याला सर्व सिद्धी प्राप्त करून देणारं, म्हणजेच आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करून देणारं असं हे स्तोत्र आहे. तर येत्या नवरात्रीमध्ये जर तुम्हाला श्री दुर्गा सप्तशतीचे पाठ करणे शक्य नसल्यास तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्राचे पठण नक्की करावे. तुम्ही फक्त नवरात्रीमध्ये संकल्पयुक्त किंवा नित्यसेवा म्हणूनसुद्धा या स्तोत्राचं पठण नक्की करू शकता. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास इतर लोकांबरोबरही शेअर करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सिद्धकुंजिका स्तोत्र दिलेले आहे. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. अंबे माते की जय.